पिंपळनेर पुन्हा हादरले. घरगुती वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला. तपासासाठी फॉरेन्सिक टीम पाचारण. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादाचे रूपांतर हिंसक वळणात झाले असून पतीनेच आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केलाय. गोरख महाले नावाच्या संशयित आरोपीने आपली पत्नी यशोदा ही माहेरी एकटी असताना तिच्यावर गंभीर वार केले. या दुर्दैवी घटनेत यशोदाच्या डोक्याला मोठी इजा झाली असून सध्या ती धुळे येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे पिंपळनेर शहराच्या परिसरात घडलेली ही गेल्या काही दिवसातील तिसरी घटना असल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच पुराव्यांच्या संकलनासाठी फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून तांत्रिक तपास सुरू करण्यात आलाय. घटनेनंतर आरोपी गोरख महाले फरार झाला असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी 2 विशेष पथके तैनात केली आहेत. प्रशासकीय स्तरावर वेगाने तपास सुरू असला तरी वारंवार घडणाऱ्या या हिंसक घटनांमुळे कौटुंबिक कलहाचे हे स्वरूप नक्की कुठे थांबणार असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन. आज 11:30-12 दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनात हजर असताना आम्हाला माहिती मिळाली की रामनगर इथे एक महिला रक्तबंबाळ परिस्थितीत ओट्यावर पडलेली आहे. त्या क्षणी आम्ही रामनगर येथे रवाना झालो व तिथे जाऊन पाहिले असता ती महिला पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तेव्हा तिला उचलून आम्ही ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दवाखान्यात ऍडमिट केले. तेव्हा तिच्यासोबत संवाद साधताना कळाले की तिच्या पतीने तिला मारहाण केलेली होती व ती जास्त बोलू शकत नसल्याने कशामुळे मारहाण झाली याबाबत माहिती मिळाली नाही. परंतु त्या आरोपीचा फोटो, पतीचा फोटो तसेच त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून प्रयत्न केला, पण मोबाईल चालू नसल्याने आम्हाला ते काही माहिती भेटली नाही. परंतु त्याचा फोटो भेटलाय. आम्ही 2 टीम PSI शेवाळे व PSI चौरे यांच्या अंतर्गत 2 टीम रवाना केली आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात राहील. नमस्कार.